फक्त 2:42 झाले. नवरात्रीतला पहिला असा एकमेव कार्यक्रम आहे जो टाइमात संपणार आहे. होय ना? अरे मला एवढं जावा, अरे मला एवढं जावं. मंडळी आग्रे बोलला, मी सांगू तुम्हाला, मी शपथ कुणाची उधारी ठेवत नाही. मी व्याजासकट परत देतो. मी दिसतो असा साधा, मी साधा नाही आहे. मी साधा अजिबात नाही आहे. बरं बऱ्याला सुरुवात करूया. पाहुणे फिरले गोवा, पाहुण्याला काय काय बोलले, कान्या कोळसा बोलून देतो. आता काय माझं दुसरं लग्न करायचं नाही आहे. एकदा झालं, विचारलं एकीला फसवले. आपलं कसं आहे, टाकून बारी गेले, आपल्याला ते जमतच नाही. पण हसून हसून यांचं कसं घेतो पुसून पण बघितलं. अरे विकास लांबोरे बोलते, वेंडू सक्को बोलते. आठवू आठवू समजा क्या विषय काय. काय कुठं कुठं वॉलीबॉल पाहताय ना. आणि बोललं म्हणतात मांडीवर म्हणतात हागला तर काय वाज घे ना. होय ना बाबा. बरं बारी आपली काय कामराजाच्या प्रांगणात आहे ना. या खेड तालुक्यात या शाहिराचे अंगण आहे. मग शाहीर इथे वावरले आहेत आणि ह्या धन्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत. शक्तीची बाजू मांडतायत, आदिमाईची बाजू मांडतायत आणि ते काय काय बोलले सांगतो तुम्हाला. फक्त एकच सांगतो. मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 1, गाडी नंबर 1296 सवेनी वाया. आज या कंडक्टरने ड्रायव्हरची कशी खुटी मारतो. 5 बाऱ्यात 3 बाऱ्या नाही कॅन्सल केले सांगितले. आपण लय भारी माणूस हो, आपण लय भारी माणूस. आपल्या नादाला गेला सोडतो टाकतो, खानदान परत जातो आपण. कळाकंडी बोलतो म्हणे गो, कशी दांडी मारतो फक्त बघायचं. आता गंमत सांगतो, फक्त थोडं बोलतो. एक गाणं घेतो, त्याच्या आधी एक गाणं घेऊ नको बोलू बघतात. आणि ह्याच्यावर कधी उडायचं मग काय करणार. अरे आपण नाही टाकलो, आता बघितलं आहे फक्त मी घेतो ऐका तरी. ह्या म्हणतात आमच्याकडे पाहुणं आलं म्हणजे ह्यांचं घर. आणि या घरात त्याने विचारलं, पब्लिक म्हणतात रेस्पॉन्स देऊ ना तर नाही देऊन दे. माझी लायकी काढली नाही म्हणतात. लायकी आहे का तुझी? त्यांनी लायकी काढली. आणि ह्यांच्या घरात आज मी ना मला पाहुणा बोलला. इथं मागून पण रेस्पॉन्स मिळाला तर म्हणतात पब्लिकने नाही रेस्पॉन्स तरी चालेल, मी बारी करणार. ही ह्यांची लायकी. पब्लिकने एक टाळी मारली नाही, पब्लिकने एक शिटी मारली नाही. एमबीच्या एकट्यापासून आपण आवाजच काढत नाही. आपण आवाज इथून काढतो भेंडी. हे राजू फोकाट गांडाबाई गरडो बोलताय का? हा कडकडे सांगतो. म्हणतात मी यांना बोललो पोरगा चांगला आहे. ते वाईट बोललो काय हो? चांगला बोललो ना. तर म्हणतो राजेबुवा तुझ्या मांडीवर हागला तर म्हणतात वाज घे. पोरगा हागला तर म्हणतो पोरगा तुझ्या बापसाचा पोरगा ना. इथं खाली बसले त्याचा बाप आहे. पप्पा बोलतो त्याला. माझ्यासारखंच काळ्या कोळशासारखं आहे. विजय निकमवार बोलला ना. पूर्ण खेड तालुक्यात महिमा त्यांचा माहिती आहे. त्यांचा महिमा चांगलाच आहे. पण मी काय वाईट बोललो? मी काळा आहे ना. फक्त एकदा विजय बुवांना माझ्या बाजूला उभं करा. ह्याच्यात काय वाईट आहे? याच्यात काय? मला फक्त एका सांगायचं, विजय माऊलीने माझ्या बाजूला येऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं. काळ्या खनिजला कोळसा कोणता फक्त बघायचा. एवढंच बोललो. याच्यावर वाईट काय बोललो? काय नाही ना. बघा तर त्या बाप जो तुमचा बाप आहे, कोळशाच्या खाणीतला तुमचा बाप आहे, त्याच्या मांडीवर तुम्ही पोरगा. तर तिथं हागायचं आणि त्याला सांगायचं वाज घे बाबा, वाज घे बाबा, वाज घे. मी खोटं बोललो? खोटं बोललो? पहिले एक गाणं घेतो ना. पहिलं हे मला नाही सारखं बडबड नको घेऊया ना आपण. सगळं रात आपलीच आहे. हे कुठं जाणार? आरती शिवाय जाणार नाही.
आणि लोकांना पैसे द्यायचे का आधी यांना 1 रुपये द्यायचं नाही केलं तर 1377 रुपये कापायचे तर पैसा आल्यावर काय म्हणतात अरे कर्णुलात बसली कोंबडी अरे रोवनो बसली कोंबडी तर कर्णू हित ठेव की तिथं ठेव अरे सगळे बोले मुंबईमध्ये शहर आहे त्याचं नाव जीव किती वेळ बोललं रे एवढं आहे द्यायला एक शब्द आहे त्याला टिंबटिंबभर यांच्याकडे शास्त्र घ्यावं ह्यांना लय कळतं ना यांच्या गुरुला लय कळतं कवीला लय कळतं ऐका तरी नाही तसं नाही बोलायचं मी जरा बोलतोय पब्लिक नाही तसं बोलायचं तर एक या तुरेवाल्यांचा गाव आहे हा शक्तिवालीचा रसिक आहे मला फक्त एवढं सांगायचं भाऊजी 2 मिनिटं ऐका मला फक्त एक सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल महावसात बारी असेल पितृपक्षाचं गाणं गायचं नवरात्रीत बारी असेल नवरात्रीचं गाणं गायचं याला गायलं का हो नवरात्रीचं गाणं यांचे गुरु खाली होते मग मी म्हटलं कवी या जवळ तर काय चुकीचं बोललो अरे पटवून देतो आपण यात पटवून देतो ना भेंडी अरे याला शक्ती तुला बोलतात का हे बरं त्यांच्या बोलितलं मंडी वागलं चुप आणि चुटिया बोललो चुटिया पण बोललं आई शपथ तुम्ही मला एकच सांगा अजून 5 बरे आहेत यांचं काय रे होईल एकच सांगा यांचं काय होईल फक्त सांगा भाजून काय भाजून हा ऐका ना आता आदिमायेचा जी बाजू मांडतात त्या आदिमायेला ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासून म्हणजे बाप्पापासून जे वीर्य आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे ज्याला पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो तेही योनी मार्गाला हिंदीमध्ये टिंबटिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग चुतिया बोलले मग आपण सगळे आले आहेत आईच्या योनीतून आलेले आहेत बरोबर आहे हे कुठून आलेले आहेत हे मागच्या भोसक्यातून आले हे बोची आहे जर मी चुतिया तर हा बोचिया मी चुकीचा बोललो इथं एक तरी असं दाखव ज्याला बेंबीला भोसका आहे ज्याला बेंबीला भोसका आहे तो नाळ कापून चाललाय ती किती जगातली सुंदरी असून दे किंवा जगातला माझ्यासारखा काळ्या कोळशासारखा असून दे ज्याला बेंबीला भोसका आहे तर सगळं त्या अवयवातून आलेलं आहे हा एकटा फक्त बॉची ए राजू खोका बुवा ए गांडोबाई तू ऐसा बोलताय तो पावणे मग ऐसा बोलताय असं ना मी आता फक्त बघितलंय मी एकतरी काही मागितली काय हो मी शास्त्राच्या बाहेरचं बोलतोय फक्त ते बोलले त्याचं रिटर्न करतोय आता मी एवढाच मला वाईट म्हणजे वाईट वाटतंय विजय भाऊ आता ते वास कसा घेत राहतील वर्ग म्हणतात मांडीवर टिंब केलं की त्याचा वास घ्यायचा आणि पोरगा आपल्या बाप्पाच्याच मांडीवर करतात विजय बुवा तुमचं कसं होणार तुमचं आधी तुम्हाला इथं सांगितलं की रत्नागिरीत ख्याती केवढी आहे खेड तालुक्यात विजय बुवांची ख्याती केवढी आहे हाच प्रश्न म्हणून तुमच्या ख्यातीला काढलं लागलं पहिलं गाणं घेतो एक घेतो पैसा आलं हा टाटा बिर्ला आलं म्हणलं किती जळतात बघा घेतो बघ थोडं मनोरंजन केलं अरे तुमच्या मनासारखं दिलं थोडं मनोरंजन केलं तुमच्या मनासारखं दिलं थोडं मनोरंजन केलं पैसे मला आलं ना तुझ्या तर बापाचं काय रह गेलं थोडं पैसे मला आलं तर तुझ्या बापाचं काय रह गेलं पैसा
बघा असं हळूहळू जाऊ दे ना, थोडं गाणं होऊन दे. दादा तो बघता जोक मला म्हणतात काळ्या कांडीचा. अहो भक्तावं गाणं मी एकट्यानं काढलंय हो. आपण कधीच भक्ताकडे गेलो नाही, तेव्हा शपथ आहे खामराच्या समोर आहे. ही बारीला जाताना कुणावर नारायण ठेवायचं, कुणावर त्याला वाईट करायच्या म्हणजे आपण कधीच नाही गेला. आपल्यावर विश्वास आपला त्याने आपली गाणी लिहितो, माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहिती आहे. हे अशा बचिया बोलणं कशाला पाहिजे काळी कांडी. हे बचे आहेत, आम्ही सगळे चुती आहे, हे असा बचे आहे. शी कुठण्याचा जन्म झाला आणि तसाच करतो का वासाच्या गोष्टी. हे कसं वाटतं यार. आय कॅन इमॅजिन लाईक यू आर इज अ बचिया, यू नो. हाऊ डेअर यू टॉकिंग टू मी चुतिया. ए राजू फोकम यार शट यू आर बचिया. उद्यापासनं खेळात सप्तसुरांचा बादशाह राजेश निकम उर्फ बचिया. कसं वाटतंय, कसं वाटतं सांगा ना. भाजून काय ना भाजून आज मला स्वप्नात ते घरापर्यंत गेलेलं घराचं गाणं. आजपासून तुमची उतरती कळा सुरू झाली. राजेश फोकाम उर्फ बचिया तुमच्या 6 बाऱ्या ह्या शेवटच्या म्हणून तुम्ही घेणार. पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही नाद करत नाही. एकच म्हटलं की सचिन बुवांना सुट्टी नाही, कारण नवरात्र त्याच्याजवळ बारी लागत नाही माझी. या सगळ्या 6 बाऱ्या सचिन कदम बुवां सोबतच्या, त्यांना सुट्टी नाही म्हणून. याच्या एवढा त्रास व्हायची काय गरज हो. काय गरज एवढी. बायकांसोबत बाऱ्या घेतात त्या, माझ्याबरोबर बाऱ्या घेत नाही. अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं ना पैसा आलं थोडं व्हायचं, पैसा आलं तर सांगायच्या बापसाचं काय हो गेलं. मला सांग पप्या, हे बघ मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो, मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो असतोच काय. अरे पब्लिक अपने जेब से लाके इधर तक देता है बेटा. ये बोचे वो तकलीफ होती इतनी. कुठलं गाणं ना हे गाणं आहे ना बुवा माऊली, मी लाईव्हला गायलंय. हे काय म्हणतात रेकॉर्डिंगला असेल तर गाजतात. हे लाईव्हला गायलंय. गाठलं माहितीये झांज ढोलकी पाठ आहे माझं, पाठ आहे माझंच गाणं आहे. अरे झांज ढोलकी नाव मनोहर पुढे माऊली तुम्ही जायचं नाही. आय लव्ह यू. झांज ढोलकी होते बोलकी, अरे झांज ढोलकी होते बोलकी मग ढुलती सारे जण. अरे साध संगीत बाज रंगीत आलं वरून मान. अरे माझा तुर्याचा सजलायसा. हे बोचिया हे माझ्या तुर्याचा सजलायसा. त्यात नाचती अष्टगण माझा तुर्याचा सजलायसा. त्यात नाचती अष्टगण माझा तुर्याचा सजलायसा. त्यात नाचती अष्टगण माझा तुर्याचा सजलायसा. त्यात नाचती अष्टगण. गवठी गावडेवाडी पौत्याचं गाणं घ्यायचं घेऊ आपण. आणि राहुल गावडे तुऱ्याचं गाणं झालं पाहिजे. नास्ती अष्टगण हे झालेलं आहे आपल्या गाण्यात. तर मला सांगा हे लाईव्हचं गाणं आहे. हे लाईव्हचं गाणं आहे, हे रेकॉर्ड केलेलं नाही. हे जे सांगतात ना की लांबोरी बाबा रेकॉर्ड करतो आणि 30 फेमस होतात. यांच्या समोरचा मी गायला होता की नाद लागला बाप्पा तुझा असा. सगळ्या फरमाईश येतात. हे 11-12 जण आहेत. 11-12 जण आहेत जे मला बेसूर बोलतात, जे माझ्यावर असं काहीतरी बोलतात आणि त्यांची स्वतःचा खड्डा काढून घेतात. पुढचं गाणं घेतो, याआधी गाणं घेतो. हे मंडळी गाणं आहे का तर म्हणता तुझ्या घरात पण भागवतो. घरापर्यंत गेलेला माणूस त्याच्या आधी दुसरं दे. यांची म्हणून आज खटिया घडी करतो. यांची ऍक्च्युली समाजात तोंड दाखवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवायला येतात. मी 10 बारी आपलं सांभाळून घेतलं, नियंत्रण केलेलं आहे स्वतःवर. घरापर्यंत गेलेलं आहे. घ्या आता चढवून तुरेवाला आहे.
चढवून घ्यायला. चढवून म्हणजे कसा? अरे श्रीकृष्ण एकावर एकावर असा चढवला आणि मटकी फोडणार. मग चढणारा कोण? तुरेवाला. मग भेंडी नाच करते. राजे फक्त बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हा बघ कुठं फिरणार हे पाप नाही पर्याय दुसरा. उत्थान नावाचा मानव आणि मुंकन नावाची जी स्त्री होती त्याचा विषय आहे. घ्या घेतोय. कुठं फिरणार हे पाप नाही पर्याय दुसरा. याच्या बायकोच्या जवळ आता झाली सुरुवात. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा. 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 कुठं फिरणार हे पाप, कुठं फिरणार हे पाप नाही पर्याय दुसरा. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा. होता उत्थान नावाचा पुरण काळात मानव. सर्व घालून खोटं कसं वावरतो नानव. मुंग नावाच्या सुनाला कसा दिला त्यात असरा. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा सासरा. 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 या ठिकाणी गणपत गायलं म्हणतात ऋषीचा विषय. ती म्हणतात तू जर इकडे आलास तर तुझ्या घरी कोण भागवतो. घरापर्यंत जायचंच नाही. तुम्हाला मी आयुष्यभरासाठी कांडा लावीन. तुमची तेवढी लायकी नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढंच बोलायचं. बोच्यात राहायचा. चुतिया बोललेत ना. आता आले बस चालू बघा. गणेश देवरुखकर 100 रुपये आणि कुंदन पवार 300 रुपये. आणि त्याचा एक शेर आहे. जलते को आग कहते हैं, जलते को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और कलगीतुऱ्यामध्ये लांबरे को सबका बाप बोलते हैं. थँक्यू. म्हणून मी सांगत होतो. बरं पहिल्यांदा बारी केली आपण. अहो प्रेमाने केली हो. हे कानात पण लागले मग कापून टाकायला लागणार. अहो आपण प्रेमाने बारी केली हो. असत पुसत केली पण ह्याला झेपत नाही. ह्याला त्या बारीचा मतीचा अर्थ पण कळत नाही. गवळणीचे 2 भाग गायले मी. एक त्या श्रीकृष्णाला कवी भाड्या म्हणतो आणि हा म्हणतो भाडकाऊ. एकही शब्द नाही. म्हणून त्या कवीला मी बोललो. नंतर गवळणीचा वेगळा भाग दिला मी त्यांना. 2 दिले. हे सांगतात ना आमचं विजय हो असं तसं. मी त्यांना काही बोललोच नाही हो. मी कवीला बोलतोय. कवीची जर ही लायकीची लेखणी असेल ते मगाशी बोलले ना. बघा गंमत की म्हणाय बायकांबरोबर ज्या बाऱ्या घेतात ते माझ्यावर बाऱ्या घेत नाही. त्यांच्याबद्दल सांगतोय बुवा. तुम्हाला कुणाला म्हणायचं माहिती आहे. पण तो असा माणूस एखादी गोष्ट त्यांनी चुकली असेल पण तो असा एकमेव माणूस आहे ज्यानं स्वतःचा स्टुडिओ काढला, ज्यानं रंग म्हणजे गणपतीचा कारखाना काढला, ज्यानं घराची कॉन्ट्रॅक्ट घेतली, ज्यानं भारूड केलं, ज्यानं ऑर्केस्ट्रा केला, जो एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे त्याची ही जी गोष्ट आहे. एकटा त्या मंडळाच्या विरोधात उभं राहिला एवढी वर्ष. मी त्याचं कौतुक असं नाही करत पण त्या माणसाची जी काही पोचपावते त्याला तुम्ही नाकारू नाही शकत. हे तुम्ही काय हे चुतिया मांडीवर आणि लायकी हे 3-4 शब्द घेऊन बाऱ्या करता. अरे जर बाऱ्या करणार असेल, जर तुमची गवळणी काय गायली चंद्राने मंदावर गायली, फोडून सांगितलं आणि भाग कशावर देतात? राधेवर देतात. पोचिया काय बोलणार
अहो एवढं म्हणतात माझ्या गुरूंचं ह्या खेळमध्ये काय नाव आहे, काय कमवलंय, एकदा फिरून बघा. आज कळलं ही सगळी जनता खेळची हो. कोणी युएसए पाकिस्तान मधला नाही ना, इराण कुवेत मधला नाही ना. यू आर फ्रॉम ओनली खेळ. आधार कार्ड दाखवा की आम्ही सगळा खेळवाला आहे. तुमच्या तोंडावर शाप मारून टाकले, एक शिटी पडली नाही, काळी पडली नाही. आणि त्या विजय बुवांना आज नवरात्रीचं एक गाणं बोलता आलं नाही. रशिया बुवा मला सांगा, अरे मुक्काम पोट रशिया, हे बोचिया कशी आहे? नवरात्रीचं गाणं हे शास्त्राचं आहे. अरे खामराज माऊली समोर आहे, थोरला देव तिथं समोर आहे. नवरात्रीचा घट बसवलेले आहे आणि नवरात्र ही आदिमायेची असते, घट देवीचे बसवले जातात. आणि हे शमने एका एक गाणं बोलू शकले, ही यांची लायकी. दिस इज कॉल लायकी. पाच बरे दमवतो गाणं घेतो भक्ताचं घेऊ गमत नको का जरा बघा. एवढ्या सगळ्या गडबडीत पण प्रेमाचं गाणं, आपुलकीचं गाण्याची फरमाईश आहे, ताकद आहे. नवगणाचं गोंदायचं म्हणून चांगलं द्या शाही, म्हणून चांगलं द्या. हे चुतिया आणि लायकी मी चढतो हे असल्या काय नाही होणार. तुम्ही तिथंच राहणार आयुष्यभर. लंगड्यात तुम्ही कोणीतरी देतं थोडंसं लिहून आणि तुम्ही बोलता. तो लांबवरचा विषय सचिन कदम बुवांचा, त्याने थुकलेल्या गोष्टी तुम्ही गाता आणि वर सांगतात त्या सचिन कदमला चढून घे. मी चढून घे ना तर काही करेन. सचिन कदम आपण देख लागा. हा सगळ्या समाजाने मान्य केलेलं आहे. काही असतील आमच्याकडे वडी पण जोडी जोडी झाला म्हणतात. हे असं चित्त्या फिरत्या शी वाचिया. नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमान रात नव्यानं साधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही खमराजानं, पुन्हा पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं. युवा प्रतिष्ठान गॅसवर 100 रुपये पारितोषिक. ह्या गाणं खामराजच्या प्रांगणामध्ये तुम्ही बोलायचं. भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. हा असतो शक्यतो, हा असतो शक्यतो. परत विचार हा किती आहे इतकंही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी स्वया, दरवर्षा सारखं वात सजू दे घर, कसंतल काय काय आडू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, कसंतल काय काय आडू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला.
हा भक्ताचा सत्तर पाटे की 100 रुपये भक्ताचा देऊ काय रे बाबा काय करू याचं युट्यूबवर पर्यंत या कमेंट नंतर मला वाईट येतात आता मला सांगा 4 ते 5 मी घेणार होतो 5 ते 6 फरमाईश आल्या करू तरी काय आणि ह्याच्यात तर काय वाईट नाही हो यांच्यावर काय मांडीवा आणि शेती आणि शेती कशी आहे लोक आहेत आणि याला खेळात तुम्ही का ठेवता हो आणि आखून दिलं पाहिजे खलिस्तान मध्ये आहे सर सांगितलं काय काय आडू अजून एक गाणं घेऊ काय भक्ताचा घेतो नाही पहिली साला काढतो यांची ना सालाच्या एवढं काढायची गरज नाही एवढं काढायचं एक गाणं आहे का यांना झोप लागत नाही पूर्ण बसा तुम्ही त्यांची इच्छा आहे ना बसा खाली लांबरे वा असा एकमेव शाहीर आहे की पोरं नको तू एकटा बोल माझा संगीतकाराचा मी शिवराज 7:30 कैसे बोलते हैं रे मिस्टर बोचिया राजेश श्रीराम नमन मजा जाए गाण्याला मजा आहे त्याला म्हणून आज मी खाटिया खाली करतो पाणी नाच करती ए बोचिया खोटा बोलायचं नाही 5S कंपनी खतरनाक कंपनी 500 मध्ये बांधू साला एक गाणं घेतो साहेब हा कोणता माऊली अहो पैसा राहून देतो तुमचा नाही प्रेम आहे मनोज सबका माऊली याच पण 500 रुपयाचं पारितोषिक आहे का एक आधी गाणं केसामध्ये गजरा काय बोलावं बाईला धूर आला डोळ्यावर नसेल वड्याची खबर वड्याची म्हणतोय नसेल वड्याची खबर आणि म्हणतो पाहिजे वाटणी बराबर लाईकी मांडीवर हे गेला वाज घेत कैसे रे बोलशे काय बोलावं बाईला धूर आला डोळ्यावर काय बोलावं बाईला धूर आला डोळ्यावर नसेल वड्याची खबर न पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर न पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर
गणेश कॉलपटे कृपया यायचंय. ऑपरेशन सुंदर. हा जेवूया. सचिन तळेकर. आता भक्ताचा जोक. ए नको या भारी झाली पाहिजे. आता भक्ताचा जोक. हा भक्त परत खाली बसा. हा या कुठं जायचं नाही पाहिजे. युट्यूबवर गेलं नाही पाहिजे. तसा जोक आहे फेमस. पण इथं माझ्या आया बहिणी पण आहेत. त्यांनी कधी बघितला नसेल. युट्यूब काय सगळेच बघत नाही त्याच्यामुळे आहे का. होय हो आमच्या आया बिया नसतील तो बघितला नसेल. आता तर काय झालं. एका गावात होता भगत. यू नो भगत लिंबू मिरची हे झाले काळे कांडे मला बोलतात आणि भक्तांवर जोक मीच सांगतो. भक्तांची इज्जत मीच काढतो आणि मला सांगतात ते बोची बुवा. अरे सकाळी तुम्ही 4 वाजेपर्यंत तुम्ही एवढं सनसनीत कसं हो. अरे आहे तू रेवाला असा शेवटपर्यंत पब्लिक ठेवतो आणि माझी लायकी काढतात बोची. ह्याला नाव मात्र एक नंबर पडला. काय पण बोला फसला. 7.5 सुराचा की 40 पण मीच नाव ठेवलं त्याचं. हा यांची म्हणून उत्तर दिला लावली. एका गावात होता भगत आणि बाजार होता. त्या दिवशी बाजार होता आणि आणला ताजी मच्छी. मावरा यू नो मावरा बोंबी बांगडा आणि घेऊन आला प्लास्टिकच्या पिशवीतनं. का तर पाणी पडलं म्हणून. 3 वाजता आला घरा मावरा घेऊन मच्छी घेऊन आणि पडवीत ठेवलं तिथं खाली. आणि दुपारी 4 वाजता गिऱ्हाईक आला. गिऱ्हाईक राजवादा 2 माणसं आणि असं आहे म्हणतात अमक्याची सून गेली परत येईल काय बघा. पण तो 100% मुदत करतो 15 दिवसाची. येते की नाही बघा वरड मागे चालेल. आणि ठेवलं नारळ ठेवला लिंब ठेवली हळद दिली कुंकू वाहिलं काळा बुका लावल्या 2 टाचल्या लावल्या आणि लावलं नाही ऐकून घ्या फक्त ऐका. आणि माझ्याकडे असं पूर्वेकडे उभं तोंड करून देवाला बसले आणि हे गिरायक माझ्याकडे बघतात तर त्याच्याकडे बघतात. भक्ताकडे ठेवल्या आणि गेअर टाकला. 2 वर्ष माई इथं धरून ना माई. बोचिया त्याच्या पाहुणा म्हणतो मला पाहुणा घरात जाऊन पुस मारून गेलोय. भगत माईक जोडला टाकला घे. तुझा एवढाच काम घेर टाकला. जळा थळाची सात बायाची आणि तेवढ्यात थांब कामात तेवढ्यात पडवीत पिशवी फुरफुरली. मांजर आलं आणि भावड्याला आवरा ना ह्यानं गिअर टाकलेला आणि झालं सुरू. आणि तेवढ्यात पिशवी सुरसुरीला थांबला. करायचं काय बरं गिअर टाकून झाला हे लागला. गिअर टाकून झालेला थांबलं तर गिराका जाणार नाही थांबलं तर भावरा जाणार. करायचं काय आणि तेवढ्यात बोलतो काय होईल तर होईल जाऊन दे. 500चा मावरा आहे गिरायक 700 रुपयाचा आहे 100 रुपये तो खायचा आणि टाकला. साथळाची माझ्या मुलाची काय कुठं तरी तेवढी परत पिशवी सुरू. आता करू काय संध्याकाळचा प्लॅन केलेला हे 700 रुपये आणि मावरा थोडीशी वायशी आणायची ना बसायचं. बोलतो नको गिरायक गेलं तरी चालेल एक आयडिया करूया. आता बस काय
माझ्या माघारणीला बोलवा. त्या सुरातच बोलला, त्या सुरात बोलला. यांना काय कळलं ना काय होत या. अरे बघताव काय माघारणीला बोलवा. तेवढ्यात माघारी पडवीत न मावशे पडवीत ना आली माघारी. हा बोला बोला काय झालं. नुसता माघारीला बोला, माघारीला बोलवा. अग वय पडवीत बघ. ती गेली पडवीत बघायला गेली आणि शिरशिर आईला म्हटलं नेलं याला अजून कन्फर्मेशन नाही तुझं नेलं की हाय. अग हाय काय नेलं. एकच पाकळा झाला बाकीचा आहे सगळं दिसतं मावळ्यात मावळ्यात दिसतं. आपल्या येड झाल्यासारखं आपलं बोलत त्या घोडच्यासारखं बोलत आपलं. आणि मग हा हात होते आता एकच मावळे नेले मग झालं सुरू परत. असे बोलून माझे 2 शब्द संपवतो. पोरानो अरे माझे मुद्दा चला राहुल कावडकर, नितीन घोळकर उर्फ केरिया गाव वेरळ यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी घटस्थापनेचं गाणं या ठिकाणी शास्त्राचे ठेवतोय. दुसरी माळ आहे 2 अंकाचा महिमा गातोय. प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलं ते आमच्या ग्रंथानुसार नाहीये. आम्ही मुद्दाम तुम्हाला तो ग्रंथ दिलेला आहे. आम्ही सांगितले त्या ग्रंथानुसार तुमचं नाही आहे उत्तर. त्याच्यामुळे अजून तुम्ही अभ्यास करा. घट बसवला सत्याचा हा, घट बसवला सत्वाचा हा, निनाद शंकाचा सजला सोहळा नवरात्रीचा रावणी रंकाचा. गातो बाळेला शाहिरा महिमा एक अंकाचा. गातो बाळेला शाहिरा महिमा 2